की डीबीटीच्या धोरणाच्या संदर्भात विद्रोह विद्यार्थी संघटनेने जेव्हा इथं नागदबा आंदोलन केलेलं होतं, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने माजी आदिवासी विकास मंत्री पद्माकर वळवी यांना अध्यक्ष करून डीबीटीचा जो प्रश्न आहे त्याचे अभ्यास गट एक त्यांनी नेमला होता. त्या अभ्यास गटाचं काम होतं की राज्यभरातल्या आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहाचा आढावा घ्यायचा आणि डीबीटीच्या संदर्भातल्या सूचना, चांगल्या वाईट गोष्टी अशा सगळ्या पद्धतीचा त्यांनी आढावा घ्यायचं ठरवलं. त्याच्यानंतर त्यातून काही सूचना त्यांनी मांडल्या, त्याचा एक अहवाल तयार केला आणि वळवी समितीचा अहवाल म्हणून तो शासनाकडे जमा आहे, आदिवासी विकास विभागाकडे जमा आहे. वळवी समितीच्या अहवालामध्ये डीबीटी जी आहे ती कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आणि आदिवासी वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना, आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना धोकादायक आहे अशा पद्धतीच्या काही नोंदी, काही निरीक्षणं त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून आजच्या ह्या बैठकीमध्ये आपण असं त्यात मागणी केलेली आहे की वळवी समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल येऊन 2-3 वर्ष होऊन गेली, पण शासनाने तो अहवाल दाबून का धरलाय? का बरं तुम्ही त्या अहवालावर चर्चा घडवून आणत नाही? का तुम्ही त्या अहवाल तो जो लोकांपर्यंत जाऊ देत नाहीत? म्हणून वळवी समितीचा जो काही अहवाल आहे त्याच्या शिफारसी लागू करा आणि वळवी समितीचा अहवाल लोकांपर्यंत येऊ द्या, असं डीबीटीचा जो आपला पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण मागणी केलेली आहे. प्रत्येक म्हणजे आता वसतिगृह आणि आश्रमशाळा जे आहेत त्या ठिकाणी शासकीय मेस सुरू असल्या पाहिजेत. ठेकेदारी पद्धत आणि सेंट्रल किचनची पद्धत हिच्याऐवजी शासकीय मेस असल्या पाहिजेत असा त्यातला एक मुद्दा आपण त्यांना सांगितला, तो त्यांनी नोंद करून घेतलेला आहे. आयुक्त साहेब त्याच्या संदर्भात शासनाला कळवणार आहेत. जेव्हा आपल्या आदिवासी विकास मंत्र्यांच्या सोबत, सचिवांच्या सोबत जेव्हा बैठक होईल त्यावेळेस याच्यामध्ये अजून शासन काय निर्णय घेतं ते आपल्याला शासनाच्या सोबत बोलून समजून घ्यावं लागेल आणि काही सूचना त्याच्यामध्ये कराव्या लागतील. पीआरटीसीचं जे केंद्र आहे, पोलीस आणि सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र जे आहे मवेशीला, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर 12वीच्या नंतर बाहेर जे पोलीस आणि सैनिक होण्यासाठी जे इतर करिअर अकॅडमी जे आहेत तशीच एक शासकीय करिअर अकॅडमी पीआरटीसी म्हणून मवेशीला आहे, जिथं तुम्हाला मोफत सगळ्या पद्धतीचं ते ट्रेनिंग दिलं जातं. तर बऱ्याच वर्षापासून अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ते पीआरटीसीचं सेंटर चालू आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणापासून तर ट्रॅक सूट पासून शूज आणि ह्या सगळ्या लेक्चर आणि कम्प्युटर ह्या सगळ्याची तिथे अडचण आहे. त्याच्या संदर्भात वारंवार चर्चा झाली. 30 तारखेला आपण प्रकल्प कार्यालयात सांगितलं होतं, पण त्याच्यावर तिथं काही निर्णय झाला नाही. आज पुन्हा त्याच्यावर चर्चा झाली आणि आज आयुक्त साहेबांनी आज सांगितलं की त्याच्यामध्ये काही सुधारणा करून आणि काही त्यांनी नवीन निर्णय घेतलेला आहे, तो आपल्याला मिळालेला आहे, तो आपण वाचूया. खरं मुद्द्यांच्या बाबतीत आपण फोटो काढते चर्चा जी काही झाली, जे महत्वाचे मुद्दे ते आपण समजून घेतले. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत काढलेला आउटसोर्सिंगचा जो निर्णय होता, आउटसोर्सिंग म्हणजे एका समजा तुमच्या आश्रमशाळेवर किंवा तुमच्या वसतिगृहावर सफाई कर्मचारी भरायचे असतील तर ते शासकीय नोकरीत समाविष्ट होऊ शकतील असे न भरता खाजगी एखाद्या कंपनीला, स्वप्नील दांडेच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, हे 5 रुपये तुला, तू तिकडे रुपयाला माणूस ठेव, नाही तर 50 पैशात माणूस ठेव. पण तो रुपयाचा 50 पैशाचा माणूस त्याच्याजवळ भवितव्याची शाश्वती नाही आणि मग त्याचा परिणाम त्या कामावर होणार. अशा वेगवेगळ्या अडचणी त्याच्यामधल्या, आणि म्हणून त्याचा विरोध हा राज्यभरातून होत होता. विद्रोह विद्यार्थी संघटनेने पहिल्या दिवसापासून त्याचा विरोध केला आणि कंत्राटी भरतीचा निर्णय शासनाने रद्द केलेला आहे आणि त्याचा शासन निर्णय जो आहे तो शासन निर्णय आपल्याला याच्यामध्ये या पत्राच्या मध्ये दिलेला त्यांनी. त्याच्यामध्ये तो शासन निर्णय आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला आहे की कंत्राटी भरती रद्द केलेली आहे. सेंट्रल किचन पद्धत जी आहे ती बंद करून आणि शासकीय मेस सुरू करावी यासाठीच्या जी काही मागणी आहे त्याच्या शासन स्तरावर कळवण्यात आलेलं आहे. ब्राह्मणवाडा, शमशेरपूर, शेंडी इथली जी आदिवासी मुलामुलींची वसतिगृह ती बंद करण्याच्या संदर्भातला जो आराखडा राजूर प्रकल्प कार्यालयाने इथं मांडलेला होता त्या आराखड्यावर विद्रोह
विद्यार्थी संघटनेने जो काय आक्षेप घेतला त्यामुळे ते काम त्यांनी थांबवलेलं आहे असं त्यांनी आम्हाला बैठकीत सांगितलं. त्यामुळे विद्रोही विद्यार्थी संघटनेने वेळीच सावध होऊन आणि आपली वसतिगृह वाचवण्यासाठी जी हालचाल केलेली आहे त्यासाठी आपल्याच विद्रोही विद्यार्थी संघटनेसाठी आपण एकदा टाळ्या वाजू. एक घोषणा आपल्या संघटनेच्यासाठी आपण देऊ. विद्रोही विद्यार्थी संघटनेचा विजय असो. विद्रोही विद्यार्थी संघटनेचा विजय असो. बाहेर तुम्ही जिथं जिथं जाल तिथं अभिमानाने आपण सांगितलं पाहिजे की शेंडीचं, समशेरपूरचं, ब्राह्मणवाड्याचं वसतिगृह जे बंद होणार होतं ते वाचवायचं काम विद्रोही विद्यार्थी संघटनेने केलेलं आहे. बाहेर कोणी विद्यार्थी संघटनेच्या काम समजून ज्यांना घ्यायचं त्यांना आपण सांगितलं पाहिजे की आम्ही काय काय कामं केलेली. अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा शिरपुंजे, मुदखेल या बंद करण्याच्या संदर्भातली जी मागणी आपली होती तर आता आयुक्त साहेबांनी असं सांगितलं की अकोले तालुक्यातली शिरपुंजेची जी आश्रमशाळा आहे त्याच्या संदर्भात एक वेगळी चर्चा झाली, पण मुदखेलची जी आश्रमशाळा आहे ती बंद करण्याचा प्रस्ताव आम्ही रद्द केलेला आहे. त्याच्यासाठी एकदा विद्यार्थी संघटनेचा टाळ्या वाजवून आपण स्वागत करतो. राहिला प्रश्न शिरपुंजाच्या आश्रमशाळेचा, तर शिरपुंजाच्या आश्रमशाळेचा जमिनीचा प्रश्न आहे. म्हणजे जमिनी एकाची बांधकाम केलंय शासनाने आणि अशा पद्धतीची तिथं ती अडचण झालेली आहे. काय पाहिजे? नाही बोल. तर त्याच्या संदर्भात तुझे जागा मालक आहेत त्यांना घेऊन आणि शाळा व्यवस्थापन समितीची आपली जी एक विंग आहे, कमिटी आहे, तिचे अध्यक्ष जे आहेत आपले मवेशी गावचे ग्रामस्थ अनिल भाऊ भांगरे यांना सोबत घेऊन आणि राजूरच्या प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी आणि सगळे मिळून त्या जागेच्या शिरपुंजाच्या आश्रमशाळेवर काय मार्ग काढायचा ती चर्चा राजूरच्या प्रकल्प कार्यालयात होणार आहे. त्याच्यापूर्वी आयुक्त साहेबांनी हे सांगायच्या अगोदर आपले शाळा व्यवस्थापन समितीचे जे काम बघणारे जे आपले अनिल भाऊ आहेत त्यांनी परस्पर जे काही जागा मालक आहे त्याला जाऊन भेटून आणि त्याचा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. एकदा अनिल भाऊंसाठी टाळ्या वाजवूया आपण सगळे. त्याचबरोबर राजूर आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय राजूर याच्या अंतर्गत संगमनेर येथे किमान 500 क्षमतेची नवीन मुलामुलींची वसतिगृहासाठी एक इमारतीच्या बांधकामाची मागणी करण्यात आली. लोणी, राहता, रावरी या ठिकाणी मुलींचे वसतिगृह सुरू करण्याची मागणी आपण केलेली आहे. दोन्ही या ठिकाणी लक्षात राहू दे कायम, दोन्ही या ठिकाणी आदिवासी मुलांचं वसतिगृह सुरू करण्याची मागणी विद्रोही विद्यार्थी संघटनेने केली होती. आज लोणीमध्ये आदिवासी मुलांचं वसतिगृह मंजूर आहे आणि त्याच्या इमारतीचं बांधकाम होणार आहे. एकदा विद्रोही विद्यार्थी संघटनेसाठी टाळ्या. रावरी या ठिकाणी रावरी शहरात आदिवासी मुलांच्यासाठीच वसतिगृहाची मागणी विद्रोही विद्यार्थी संघटनेने केली. वर्षानुवर्ष ती मागणी लावून धरली. ती मागणी लावून धरण्यामध्ये संदीप कोकाटे आज इथं नाहीत, पण ते त्या मागणीच्या पाठपुराव्यात पूर्ण वेळ होते. सागर दोंदे आपल्या सहकारी त्या मागणीच्या पाठपुराव्यात बराच वेळ पूर्ण वेळ होते. एकदा त्या इथं नसतील तरी त्या कार्यकर्त्यांसाठी आपल्या विद्रोही विद्यार्थीच्या कार्यकर्त्यांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवू. रावरीमध्ये आदिवासी मुलांचं वसतिगृह सुरू झालेलं आहे. आता लोणीमध्ये रावरीमध्ये आदिवासी मुलींचं वसतिगृह सुरू करण्याची आपली जी मागणी आहे तिचा पाठपुरावा जोरदारपणे सुरू आहे. येत्या काही वर्षात या दोन्ही ठिकाणी आदिवासी मुलींच्यासाठी वसतिगृह सुरू होतील आणि त्या लढ्याची एनर्जी मिळवण्यासाठी सुद्धा आपणच आपल्यासाठी एकदा टाळ्या वाजवू. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर अकोले अंतर्गत येण्यापासून म्हणजे वसतिगृहात ज्यांना प्रवेश मिळालेला नाही त्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावे अशी एक मागणी आपण केलेली. कारण याचं गांभीर्य आपण सगळ्यांनी अशा पद्धतीने दरवर्षी घेतलं पाहिजे. अकोले तालुक्यातल्या जवळपास 80% गावं अशी आहेत की ज्या गावातून मुली रोज राजूरला किंवा अकोलेला किंवा संगमनेरला जाऊन येऊन अपडाऊन करून शिक्षण घेऊ शकत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर बारी सारखं गाव आहे. बारी पासून बारी, पेनशेत, वारमुशी इकडून येताना वाकी, मानेरळ, लाडगाव, शेनी, आंबेगाव, आपलं आंबेवंगण, इकडं बाबळवंडी, देवगाव, पिंपरकणा, शेलविरा, पुढं शेलत, पुढं त्याच्यानंतर समशेरपूर भागातली गाव आहेत.
त्याच्यानंतर राजूर पासून वरती जर आपण गेलो माणिकोजर, शिरपुंजा, माग तिकडं धामणवन, आंबील, तिकडची जी सगळी गाव आहेत, लवाळी, पाचनाई, कोतुळ, पिंपरी, ही जी सगळी गाव आहेत, या गावांमधल्या मुली राजूर किंवा अकोले किंवा संगमनेरला रोज अप डाऊन करून शिकू शकत नाही. आणि म्हणून नवीन जास्त क्षमतेचे मुलींची वसतिगृह करण्याची तिथली मागणी आपली जी आहे तिच्यावर व्यवस्थित चर्चा करण्यात आली. आणि आता यावर्षी म्हणजे जर 100 जागा असतील तर त्या 100 जागांसाठी 2,000 अर्ज येतात. त्यातल्या फक्त 100 मुलींना वसतिगृहात प्रवेश मिळतो किंवा 100-150 मुलांना जेवढ्या जागा असतील तेवढा प्रवेश मिळतो. त्याच्या 4-4, 5-5, 6-6 पट जास्त मुलं वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही म्हणून मागे राहतात. आणि त्यातले शिक्षणाच्या गळतीचं जे प्रमाण आहे त्याच्यावर गांभीर्याने विचार करणारी ही संघटना आहे विद्रोह विद्यार्थी संघटना. आणि म्हणून ह्या वर्षीचे ज्यांचे प्रवेश रखडलेले आहेत त्यांचे तात्काळ प्रवेश करून घेण्यात यावेत अशी एक जी मागणी होती तिलाही सकारात्मक चर्चा, सकारात्मक प्रतिसाद यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर शासकीय आदिवासी वसतिगृह आणि आश्रम शाळांच्या मधून जे काही मुजोर कर्मचारी आपल्याला माहिती आहेत काय असतात, ते कुणाचंच ऐकून घेत नाही. त्यांना वाटतं हे सगळं आमच्या बापाचं आहे. आणि पोरं म्हणजे इथं कोणतरी मूर्ख आलेले आहेत आणि यांना जनावरासारखं हकल तसं तिकडं जिकडं हकलत नेता येईल तिकडं नेऊया असं ज्यांना वाटतं, अशा ह्या कर्मचारी माफियाला दणका देण्यासाठी एक त्यांच्यातला एक नमुना असतो ना, तसे एक नमुना आहे. तर त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांची बदली प्रकल्पाच्या बाहेर करा अशी मागणी भविष्याचे आपले जे कार्यकर्ते सहकारी आहेत यांनी पण लावून धरली आहे. त्यांनी विद्रोह विद्यार्थी संघटनेने तिला पाठिंबा दिलेला आहे आणि विद्रोह विद्यार्थी संघटनेने सुद्धा ती मागणी लावून धरली आहे. तर आता हे जे कोणी कर्मचारी त्याची बदली करण्यात आलेली आहे आणि हे विद्रोह विद्यार्थी संघटना आणि भविष्य ग्रामस्थांच्या आंदोलनाचे यश एकदा आपण टाळ्या वाजवूया सगळ्या मागणी पूर्ण झाल्याबद्दल. दुसरी त्यातली मागणी आहे की त्या व्यक्तीची बदली प्रकल्पाच्या बाहेर केली पाहिजे. तर भविष्यात येत्या काळात आपण जेव्हा राजूरला पुन्हा चर्चा होईल त्यावेळेस आपण त्याच्यावर चर्चा करूया. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आजच्या आयुक्तांच्या सोबत चर्चा झालेली आहे. यानंतर विद्रोह विद्यार्थी संघटनेचे मार्गदर्शक नेते डॉक्टर जालिंदर घिगे आपल्याला काही मार्गदर्शन करतील.